घमेंड लय दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको येड्या. बुंगती दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट आहे का? जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. 4 गुरुवार केले असतील ना, आज संपले ना. काय बावळ्याचा बाजार झाला. 4 पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली होती का? ऐ ऐ सासऱ्याला उपाशी मारी तीन, उद्यापनाला भजी गाडी ती, म्हणजे लय शानी. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात गुच्छेड झाले, आणि इकडं उद्यापनाला भजी काढी ती भजी. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाती अंबे करुणा विस्तारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कपून टाकेन कपून मुतला शंकर चड्डीत. पण पार्वतीनं आरती बदलावली. खाली लोटांगण वंदिला. काय घेऊन बसले महाराज तुम्ही? त्याचा उपयोग आहे का काही? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोणालाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उत्तर आहे का नीट? उत्तर लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय उपयोग? पुढची यादी ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. उपयोग नाही त्याला. पुढं ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, तुम्ही सुखानं जगू शकत नाही. पुढचे 4 वाक्य ऐका. जेवढे घुसतील डोक्यात तेवढे नीट ऐका वाक्य. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावा सांगावं लागत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगावं लागत नाही. मुलाचा मकरंद संपला की भुंग्याला उडून जावं सांगावं लागत नाही. तुमचा खिस्सा रक्कामा झाला की तुमचे मित्र तुमचे अपाच दुश्मन होतात, त्यांना बाजूला काढण्याची गरज नाही. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही ज्यांना आयुष्यभर पाजली सगळे कौरे क्षेत्राच्या बाहेर. जन हे सुखाते जन हे काही घेणं नाही. याच्यावर तुमचं मत काय? फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. जिंदाबाद. परत सकाळी याच्या घरी आले. आपलं गावच नालायक आहे, पाडलं हो तुम्हाला.
नादीला कोणा कसा मध्ये येता. जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती जी मंडळी गाथा पाण्यात टाकायला होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला रडायला होती. आणि जी मंडळी खापर देऊ नका म्हणत होती तीच मंडळी समाधी सोहळ्याला मोठ्यानं रडत होती. ज्या जवळच्या माणसांनी त्रास दिला तेच छत्रपती शिवाजीचे दुश्मन होते, पण तेच राजे छत्रपती झाले. ज्यांना जवळच्यानी त्रास दिला ते जगद्गुरु झाले, ज्यांना समाजाने त्रास दिला ते ज्ञानियांचे राजे झाले. आणि आज जीची पुण्यतिथी आहे ती एक आजची स्त्री किती जरी आजची स्त्री किती शिकू द्या, पोरगी आमदार हो द्या, महापौर हो द्या, नगरसेवक हो द्या, आमदार हो द्या, खासदार हो द्या, राष्ट्रपती हो द्या, पंतप्रधान हो द्या, मुख्यमंत्री हो द्या, कोणी हो द्या, ही सगळी पुन्हा सावित्रीबाई फुलेंची आहे. तुम्ही आता स्कूटीवर शाळेत जाता, स्कूटीवर 72,000ची स्कूटी, 82,000चं पेमेंट, 1ली ते 4थी, वर्ग 4, गुरुजी 2, पोरं 6, दोघांचा पगार 1,24,000. तुम्ही स्कूटीवर शाळेत जाता, पण त्या बिचाऱ्या माऊलीला लोकांची मुलं शिकतात म्हणून शेण खावं लागलं तेव्हा तुम्ही स्कूटीवर आलात. त्या बिचाऱ्या माऊलीच्या अंगावर लोकांनी शेण तू उठ रे, इथून उठ खाली माग सरक. कशाला खडे फेकत होते ते उचलून आपटे मर का मी जर परत काय विठाला एवढ्या मोठ्या महिला शिकण्यासाठी एका स्त्रीला प्राणाचा बळी द्यावा लागला तेव्हा महिला शिक्षण झालं. या जगाला पसायदान शिकवण्यासाठी देहांत प्रायश्चित्त नाही, स्वतःच्या आईबापाचा बळी द्यावा लागला तेव्हा पसायदान तयार झालं. कोणाच्या तरी त्यागाशिवाय देश घडत नाही. भाषणाने देश सुधरतो का? नुसती भाषणं आणायची. इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत, परत इंग्रजी याची वेळ आली. नुसती भाषणच करायचं काहीच नाही. फक्त आगरकरांनी असं केलं आणि टिळकांनी तसं केलं. तुम्ही काय केलं? आम्ही कुठं काय केलं? आम्ही कमावलं. भाषणाने देश सुधरत नाही. आणि भाषणात तेवढंच असते. भाषण म्हणजे काही लई नवीन गोष्ट असते का? भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. भविष्यात आता नाही काय करायचं. आता काय आता वाजवा टाळ्या शिजवा नाड्या, खांडा मला रस्सा तुम्हाला होऊ द्या जुलाम. जनता बधीर झाली महाराज. राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कोणी असलं तर यांच्यासाठी काम करू नका. हे काही करा, हे धोकादायक मंडळी आहे महाराज. यांना नळ वाचवा, यांच्या तोंडात नळ घाला, यांच्या घरात लाईटा वाचवा. हे आदल्या रात्री 100 मागणारच. यांनी ठेका पत्करलाय महाराज. जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला, पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज. चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज. देशमुख पाटील निर्लज्ज अवलाद. ते उलट म्हणते आपली 5 माणसं बरं का. नियोजन कोणाकडे? नियोजन संध्याकाळचं मी दिसलो नाही तरी घरी आणून द्या. निर्लज्ज लोक झाले महाराज. म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही भंडाऱ्या पुढे वाक्य सांगतो, थोडासा राग येईल तुम्हाला. मतदान कुणालाही करा, त्याच्याशी आम्हाला घेणार नाही, पण 100% मतदान करा. हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे. तुम्ही कुणालाही करा, काय राजकारणाचा आमचा काही संबंध नाही आणि आम्ही बिलकुलही घेत नाही. पण पाया पडून सांगतो, बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो बजवा. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल. आता घोटाळा असा झालाय नेमका, इनमिन मतदान होते 60. किती? 60%. जे सम्राट मंडळी आहे, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, यांचंच 30% मतदान आहे ना. शाळा त्यांच्या आहेत, कॉलेज त्यांचे आहेत, पतसंस्था त्यांच्या आहेत,
कारखाने त्यांचे कर्मचारी, त्यांच्या बायका, त्यांचे पोरं, त्यांना तुमची गरजच नाही ना. कारण झालंय किती 60-30 कोणचं आहे, मग 5-10 हजार वाढले का फिट. जेव्हा 100% मतदान होईल ना मला 100, तेव्हा खरी चाचणी लागेल. 100 व्हायला पाहिजे. हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार 90च्या पुढे तरी जायला पाहिजे. आणि 90% जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा. त्यांचे 30 घरीच राहतील आणि इकडं 50 वाढतील. बरोबर लेवल होईल. या कमी मतदान संख्येमुळे घोटाळा झालाय. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ते नाही व्हायला पाहिजे तर 100च, नाही तर मग करूच नका, एकही करू नका. आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली, वरील पैकी एकही नाही. काय म्हणते त्याला? नोट. तो महत्वाचा आहे. तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला, आता कळतोय ना, त्याचा वापर करा. शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला 4 पर्याय दिले असतात, अ ब क ड. पण वर असं लिहिलेलं असतंय खालील पैकी योग्य पर्याय निवडा. पण त्या 3 मध्ये असं असतं, यदा कदाचित असे असतंय 3 पैकी एकही नाही, असंही उत्तर असू शकतं. तसं तुम्हाला आता वर काय नेट लावायचं ते लावा, पण खालच्याचा विचार करा कधीतरी. यापैकी एकही नाही. आणि यदा कदाचित तोच पर्याय बरोबर येऊ शकतो, तपासणारा अवलंबून आहे. सावध व्हा, काळ फार वाईट आलाय. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे आज सत्य उद्या सत्य, सत्यच ते. फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे. हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्य जे बाहेर पडेल ते कवाय खरंच. थोडं कानाला वाईट पण फिट. मागच्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य 2019ला पहिला संकल्प, कोणीही काही करा पण मतदान बुडू नका. बस कोणालाही करा कसंही करा ते आम्हाला घेणार नाही, पण करायलाच पाहिजे. काळ फार वाईट आलाय महाराज, फार वाईट आला. धर्म बिर्म काही नाही राहिला, काही नाही. धर्म पैशाला उत आलाय. पैशामुळे धर्म नाही फिरम नाही. चपला घालून द्यावळात. मोटरसायकलवर चाललं कुत्र्याला लात आणते ती उताडेल बाबाची पैदास कुत्र्याला लात आणते. ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली, आता काय करतात. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. फार भिकार लोक झाले. फक्त पांढरी केस काळी करायची आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या आणि गड्यानी बुट घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे. म्हणजे सुधारलं जग. बावळ्याचा बाजार नाही. धोतर गेलो आणि पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, सुधारली ना. आता काय ईद होरता आलाच. मग काय ईद बरोबर सराकडे म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते का काय समजत. चपातीला पोळी म्हणते, पोळीला काय पोळा म्हणते. मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते. मग भोपळ्याला काय दोडका म्हणते का. पापड भाजून खाते का तळून. हाकली आहे का काही. तळेल पापडाला चकना म्हणतात. सुधारलं जग. दडी येडे नाही दर्शन. पांढरी केस काळी करायची, अंडरपॅन नाही काहींना, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना तो नाही मोकळा. काही रेंज मध्ये सुधारलं जग. घरावरची कवडं काढायची, स्लॅब टाकायचा, सारवायची जागा काढायची, फरशी टाकायची. आईला मम्मी म्हणतात, सरळ बसायला आणाले पोरं पटकन. आईला काय म्हणतात रे मम्मी. आता मम्मी म्हणत नाहीत, जोरात बोला मॉम मॉम. आणि बापाला डॅड. आता यंदा डॅड म्हणतील, पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड.
सुधारले ना. आता सरळ बसायला नाणाले बरोबर उत्तर द्या पटकन. आईला काय म्हणता? मॉम. जोरात बोला. काय? मॉम. आणि बापाला डॅड. आता शाळेत जाता ना तुम्ही, मग निवांत उत्तर द्या. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. मॉम. मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड? डॅडी स्त्रीलिंगी, पण डॅड पुल्लिंगी. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग आता दोघही जर पुल्लिंगी, बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या टायमाला करा. सुधारलं जग. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. एक. दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. काय धर्म कळला आपल्याला? आपलं नवीन वर्ष लागणारे गुढीपाडव्याला आपण झक मारली परदिशी. ना का औलाद नाही तर चिकन विथ बियर, हॅपी न्यू इयर. मुतलं चड्डीत धडियाळ नाही. अरे आमचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा झाडांना सुद्धा पालवी फुटते. झाडांना पालवी फुटते, आंब्याला भर येतो, आणि उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होते, थंडी गायब होते. तेव्हा आमचं वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याला आंब्याला बहर येणार, लिंबाला बहर येणार, वसंत ऋतू येणार. ओवी 13व्या अध्यायात वसंताचे रिजवणे, झाडाचे सांजेपणे. आणि आमचं 31/12 पहाटे 5 वाजेपर्यंत धाबे उघडे राहतील. तरुणाईला आनंद लुटता आला पाहिजे. आनंद कशात लुटायचा? चांगल्या चड्ड्या वल्ल्या करणे म्हणजे आनंद. आणि त्याच्यात घोटाळा सांगतोय बेवड्यांचा. 31 तारखेला होता सोमवार. हो, हे अवलादी पेल्या सोमवारी, आणि यांची उतरली मंगळवारी, आणि मंगळवारी होती एकादश. होते ना. मग आता जेवढे ह्या वर्षी 31/12 पेलत्या ह्या अवलादी, तुम्ही पुढच्या 31/12 पर्यंत खुब्यातून तरी जाणार, डोक्यातून तरी जाणार. तुमच्या गाडीला कुत्रा आडवं जाणार, काम होणार, पण तुम्हाला लग्न होणार, पण बायकोच गरोदर निघणार. हाती तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे किंवा नाही आहे. आणि आपण पैशाच्या घमेंडीत मानित पण जिरती. ज्या नोकरीवाल्यांनी कधी धर्म पाळले नाही ना, ती रिटायर झाली पा कशी इंड त्या गावात. आला आरतीला मग इकडून पण अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. सुधारलं जग. रेडिओ गेला आणि टीव्ही आला. हे तुम्हाला मराठी कळत नाही का? रेडिओ गेला आणि टीव्ही आला, टीव्ही गेला DVD आला, CD गेला, बुस्टर आला, मोबाईल आला, पण अजून कानानच ऐकत. बसून जेवण गेलं, आता उभ्यानं आलंय हलकट क्वालिटीचं. ताटली हातात घेत भात कान फाटी दिली.
अरे डांबरीला हिंडना, कार्यालयात काला हिंडत. एकाला भात सापडला, ताटलीच सापडणं, वरणच सापडणं, तो ताटलीच घेऊन घरी गेला. मरू द्या मला ताटली तुम्ही. एकाला भात सापडला, वरण सापडणं, तुम्हाला उडत गेलं लग्न, गेला घरी निघून. कुटीचं लग्न आणि एवढे गुलाबजामू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, त्याच्या नागपुडीत गुतला गुलाब, त्याच्या पाठीत बुका आणि मेलं होतं म्हातारं. कशी कसे कपडे घालायचे आणि कसे राहायचे ते कुठं चालतं का मला? मुलांवर कधी कंट्रोल करायचं नाही. महिला पुरुषांना सांगून ठेवतो 2019ला मी उचकून देईल बरं का तुम्हाला दोघांना. मी उचकून देईल बरं का. ते तिथे जा बरं बसेल. राहू दे राहू दे राहू दे, बसू दे बसू दे भाऊ, बसू दे, जाऊ दे, पोरच येते. 2019ला मी पहिलं कीर्तनातलं वाक्य सांगितलंय तुम्हाला, नव्या वर्षाला आनंद लुटा, पुन्हा चान्स नाही. आणि दुसरं वाक्य महिला पुरुषांना सांगतो, पाया पडतो तुमच्या. हेंदुरीकडचं कीर्तन आहे मला, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते कधी खरंच आहे. पाया पडतो महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते, तुम्हाला वाटतंय माझं पोरग मोबाईल वापरतंय, तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात? पबजी. पबजी का काय मरू दे, कोणी का वाचू दे, काय संपले पोर आहे. हा विनोद समजू नका. अजून 5-10 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या 20% असेल. सायकोलॉजिकली अनफिट होणारे पोरं येडे होणारे, हे येडे. मोबाईल देत नका जाऊ. आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक, हे मोबाईलमुळे आहे. पोरग चोरी करायला लागलं, दरोडे टाकायला लागलं, पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या, त्याला हे कारण आहे. 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याला मोबाईल आहे, 2,500 त्याच्या पायात बूट आहे. काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे? आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात. सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाही आहे त्या नालायकांना? काय रोग झाला यांना? बापाची पेंड हरामी फुकट 70,000-70,000ची गाडी फिरू द्या यांना. काय हे बुटानं हाणले पाहिजे, अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली. सांगा विनोद आहे का? आणि त्यांनी आत्महत्या का करायचं माहिती का? शेंबड्या पुरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे, तू का नादी लागला बावळ्या? त्या पाय तिच्या